धन्यवाद करतो प्रभू, जे येऊ शकत नाहीत अशांचे सर्व बंधनं सर्व अडखळणं तू येशूच्या नावात मोडून टाक परमेश्वर पित्या, आणि तू त्यांना तुझ्या पवित्र मंदिरात तू घेऊन येतोस म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद करतो परमेश्वर पित्या, आमची स्तुती आराधना तुझी करणार आहे परमेश्वर पित्या, आमच्या ओठागंडाद्वारे तुझं स्तुती तुझं स्तवन तू करून घेतोस म्हणून धन्यवाद देतो. धन्यवाद करतो तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये पाठवतोस परमेश्वर पित्या, आणि आमचा हा स्तुतीचा यज्ञ तुझ्या पवित्र स्वर्गीय भांडारात तू स्वीकारतोस राजा म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद करतो पवित्र आत्म्या, तुझ्या आत्म्याने तू आम्हाला सर्वांना भर प्रभू, आणि जे पवित्र वचन तू आमच्यासाठी पाठवलंस प्रभू, ते तुझ्या वचनाचं बीज आमच्यामध्ये तू निर्माण कर आणि बघो परमेश्वर पित्या, जेणेकरून आम्ही अधिक आणि अधिक फलद्रूप व्हावं परमेश्वर पित्या, आणि तुझ्या वचनाची तुझ्या सुवार्थीची घोषणा आम्ही करावी असं तू आमच्याकडून करून दिलं. धन्यवाद करतो, तुझ्या नावाला आम्ही महिमा देतो परमेश्वर पित्या. आमची आजची भक्ती आम्ही तुझ्या आधीन स्वाधीन करतो, आणि तुझं इथून पुढचा सर्व वेळ काळ समय आम्ही तुझ्या आधीन स्वाधीन करतो. तुझ्याच आणि गोड पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐकते द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया, आपले हात उंच करून आपल्या जीवनात देवाची स्तुती आराधना करूया. Thank you.
संडे परिचारिका रविवार आपण साजरा करत आहे. आणि परिचारिका किंवा नर्स म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं चित्र? एक स्त्री पांढऱ्या गणवेशामध्ये असते, तिच्या डोक्यावर पांढरी कॅप असते, नाही का, केस नीट विंचरलेले असतात, बांधलेले असतात आणि त्या कॅपला त्या केसांना मिळून काय केलेलं असतं, क्लिप लावलेले असते ना. आणि अशी व्यक्ती ही ICU मध्ये, हॉस्पिटलमध्ये, वॉर्डमध्ये आणि अख्ख्या त्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये, आवारामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे कामासाठी, रुग्णांच्या सेवेसाठी फिरत असते. हे आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतं. परंतु त्यांच्यासोबत आम्हाला आणखीन एक नर्स व्यक्ती पाहायला मिळते आणि ती म्हणजे पुरुष, जिला नर्स म्हटलं जात नाही परंतु तिचं काम नर्सचंच असतं. त्या व्यक्तीला, पुरुषाला आपण हॉस्पिटलच्या भाषेमध्ये ब्रदर म्हणतो. त्या ब्रदरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून मी मुद्दाम लिहिले मेल नर्स. नर्स मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, काम एकच आहे, उपदेश सांगणं. मग त्या स्त्रीने दिला काय, पुरुषाने दिला काय, मर्म काय आहे, उपदेश देणे. टीचर म्हणजे काय, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी शिकवायचं काम करायचं आहे. तशाच प्रकारे नर्स म्हटल्यानंतर मित्रांनो, आम्हाला पुरुष असो स्त्री असो, दोघांचा व्यवसाय, दोघांचाही प्रश्न म्हणजे काम जे आहे ते एकच आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आज आपण स्त्री नर्स जे आहे त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देणार, परंतु जास्त करून मेल नर्स जे शास्त्रामध्ये आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. पहिली गोष्ट आहे, नर्स म्हटल्यानंतर नर्सची भूमिका काय असते हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नर्स हा इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा मराठीत भाषांतर आहे परिचारिका. आणि ह्या नर्सची किंवा परिचारिकेची भूमिका काय असते तर ती एकाहून अधिक असते, एकाहून अधिक असते. जसं की रुग्णाची, पेशंटची काळजी घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना आरोग्याविषयी किंवा त्यांच्या दैहिक जीवनाविषयी शिक्षण देणं आणि त्यांना काउन्सिलिंग करणं, ज्याला एक मराठीमध्ये समुपदेशन करणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे नर्सची भूमिका फक्त सुया टोचणं म्हणजे इंजेक्शन देणं किंवा डॉक्टर लिहून दिले त्या गोळ्या मोजून त्या रुग्णाला देणं असं नसतं. त्याच्याही पेक्षा फार मोठी भूमिका नर्स करत असतात. मी असते म्हणत नाही बरं का, असतात. दुसरी गोष्ट मला तुम्हाला आज मांडायची आहे तुमच्यासमोर, ती म्हणजे एक चांगली परिचारिका किंवा चांगला नर्स काय आहे, त्याच्यामध्ये काय गुण असायला हवे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की त्या व्यक्तीचे पेशंटशी संबंध, नातं चांगलं असलं पाहिजे. जर ही नर्स हिडीस फिडीस करणारी असली तर तो रुग्ण काय करतो, लगेच डीनला नाही तर डॉक्टरला सांगतो कंप्लेंट. म्हणून नर्स म्हटलं म्हणजे त्या व्यक्तीचा रुग्णाशी संबंध चांगला असायला हवा. त्या नर्सच्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाचं ज्ञान असणं, त्यांच्या व्यवसायाचं कौशल्य असणं फार गरजेचं असतं. म्हणून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. काय दिलं जातं? ट्रेनिंग दिलं. त्यांच्या काही आत्मकार्यक्षमता म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो ना, आत्मविश्वास असायला हवा. त्यांची वागणूक ही नेहमी सकारात्मक असली पाहिजे. काय असली पाहिजे? सकारात्मक. जर ती पेशंट बरोबर नर्स जर निगेटिव्ह बोलायला लागली तर पेशंट अर्धमेला असेल तर संपून जाईल, म्हणजे मरायच्या आधीच तो मरून जाईल. म्हणून नर्सला जरी माहीत असलं की आता ही व्यक्ती जाण्याची वेळ आलेली आहे, तरी त्या नर्सनी काय करायला हवं, त्याच्याशी सकारात्मकच वागायला पाहिजे, सकारात्मकच बोलायला पाहिजे. न जाणो कदाचित वाईट ज्या पॉझिटिव्ह असतात त्या दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय होतं, उत्तेजन वाढायला लागतं, प्रेरणा मिळते, आशा त्याला प्राप्त होते आणि कदाचित तो मरणातून बाहेर पण येऊ शकतो. देयर इज अ पॉसिबिलिटी.
आणि म्हणून एक उत्तम नर्स म्हटलं म्हणजे ती व्यक्ती पॉझिटिव्ह असणं, सकारात्मक भूमिका असणं गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाचा गुण आहे तो म्हणजे की नर्स म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या सेवेबद्दल त्यांच्या कर्तृत्वाची भावना असली पाहिजे. पैसे मिळवण्यासाठी काम करणं असं जर असेल तर ते मनापासून सेवा होऊ शकत नाही, मनापासून पेशंट बरा होऊ शकणार नाही, संबंध तुटणार आहे. आणि प्रियानो, म्हणून आपलं काम जे आहे, आपली जी सेवा आहे त्याच्याबद्दल नेहमी नर्सला भावना असायला हवी, अभिमान असायला हवा. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या सेवेचा, कार्याचा, प्रोफेशनचा अभिमान असतो त्यावेळेला तो किंवा ती व्यक्ती आपला व्यवसाय किंवा आपली जी सेवा आहे ती मोठी प्रामाणिकपणे, विश्वासाने आणि धाडसाने करतो. म्हणून नर्स म्हटलं म्हणजे पेशंट बद्दल करुणा, पेशंट बद्दल सहानुभूती आणि पेशंटला किंवा रुग्णांना आधार देण्याचं काम तिने करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून नर्सिंग व्यवसाय हा रुग्णांची सेवा करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्या सेवेमधून रुग्णांना आरोग्य मिळावं, रुग्णांना जीवदान मिळावं, रुग्णांना आशा मिळावी आणि त्या रुग्णाच्या, पेशंटच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, या दृष्टीने नर्सिंग आता फार महत्वाचं मानलं जात आहे. कारण नर्सचा स्पर्श, नर्सचा संवाद, नर्स जी काळजी घेते, नर्स ही रुग्णासाठी जे कष्ट घेते, श्रम करते प्रियानो, त्याने देखील रुग्ण बरे होतात. हे आम्ही कधीही विसरू नये. येशू हा देखील असाच एक उत्तम मेल नर्स होता आणि आजही आहे, ज्याने आजारांची भिन्न भिन्न प्रकारे सेवा केलेली आहे. आंधळा होता, त्याच्या डोळ्याला थोडकून काय केलं, त्या चिखलामध्ये त्याने गोळा केला आणि स्वतःच्या हाताने त्याच्या डोळ्यावरती तो लेप लावला, स्पर्श केला आणि त्याला दृष्टी आली. जे आंधळे होते, जे पांगळे होते, त्यांना दृष्टी दिली, त्यांना त्यांचे अवयव पुन्हा दिलेले आहेत. जे मृत झालेले होते त्यांना त्याने उठवलेलं आहे, जे मरणाच्या पंथाला लागले होते त्यांना त्याने जीवदान दिलेलं आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आज रुग्णांची देखील वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली. पण या वर्षी आपण येशूकडे लक्ष देणार नाही जास्त, परंतु जो मेल नर्स आहे दुसरा, जे आपलं टायटल होतं चांगला शेमरोनी, त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. असे अनेक मेल नर्स आहेत शास्त्रामध्ये, पण आज आपण चांगल्या शेमरोण्याकडे पाहणार आहे. एक पुरुष नर्स, एक ब्रदर, ज्याने आपल्या व्यवसायामधून इतरांची सेवा केलेली आहे. तुम्ही आणि मी, आपल्यापैकी बरेच नर्स आहेत, स्त्री पुरुष आहेत, परंतु जे नाही त्यांनी असं म्हणू नये की हे आमचं काम नाही, म्हणून चांगल्या शमरोण्याचं उदाहरण आज घेतलेलं आहे. आम्हा प्रत्येकाला एक उत्तम शमरोनी म्हणजेच एक उत्तम नर्स बनायचं आहे. आम्हाला एक नर्सिंग केअर करायची आहे. चर्च स्टँड्स टू प्रोव्हाइड नर्सिंग केअर टू इट्स मेंबर्स. आपल्या सभासदांना नर्सिंग केअर पुरवणं हे चर्चचं महत्वाचं अंग आहे आणि त्या दृष्टिकोनातून चांगल्या शमरोण्याकडे आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे, उत्तम नर्स होण्यासाठी आम्हाला इतरांचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय 31 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्हाला इतरांनी जसे वागावे असे वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. आपलाच जीव महत्वाचा आहे असं आम्ही समजतो, पण तो चुकीचा भ्रम आहे. आम्ही आपल्यासाठी जगतो, ही आपली जगण्याची स्टाईल जी आहे ती देखील चुकीची आहे. आमच्या जीवनाला महत्व आहे, दुसऱ्यांच्या जीवनाला महत्व नाही, असं जेव्हा आम्ही समजतो तेव्हा आम्हाला नर्सिंग केअर प्रोव्हाइड करता येणार नाही. आम्ही जितकी स्वतःची काळजी घेतो ना, तितकीच काळजी आपण दुसऱ्यांची देखील घ्यायला पाहिजे.
घ्यायला पाहिजे. आपल्यापैकी चर्चमधील जर कोणी आजारी असेल तर किती लोक त्यांना भेटायला जातात हॉस्पिटलमध्ये, किती लोक त्यांच्या घरी जाऊन भेटी घेतात. पालक आहे त्यांची सेवा आहे म्हणून त्यांनीच करायचं का? कमिटीला निवडून दिले आणि कमिटीने म्हणायचं आता आम्हाला निवडून दिले, आम्ही नाही केले तर काय बरोबर दिसत नाही म्हणून त्यांनी औपचारिक भेट द्यायची आहे का? बाकीच्या सभासदांनी व्हॉट्सअपवरती नुसतं प्रेंग 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 हात जोडायचे आहेत का? आम्हाला या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी नर्सिंग केअरमध्ये ज्या करायच्या आहेत त्या आम्ही करत नाही. आमच्या जाण्याने, आमच्या त्यांना केलेल्या स्पर्शाने, आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या जवळ जाऊन रदबदली प्रार्थना केल्याने तो आमचा प्रिय सभासद बरा होऊ शकतो, त्याला धीर मिळू शकतो, त्याच्यामध्ये जगण्याची आशा निर्माण होऊ शकते हे आपण विसरतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही इतरांचं जे महत्व आहे, इतरांची जी काळजी घेणं आहे, इतरांच्या जीवाचं जे मोल आहे हे फार आम्ही समजून घ्यायला पाहिजे. म्हणून येशूने थोडक्यातच म्हटलेलं आहे की जशी स्वतःवर तशी इतरांवर. येशूच्या सेवेकडे अवलोकन करा ना. त्याने स्वतः मेल नर्स होऊन रोग्यांची सेवा केली, लंगड्यांना पाय दिले, अंधांना डोळे दिले, मृतांना मेलेल्यातून उठवले, रक्तस्रावी स्त्रीचं रक्त त्याने वाहणं बंद केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. भुकेल्यांना त्याने अन्न दिले, तहानलेल्यांना त्याने पाणी दिलेलं आहे. समोरच्याची जेव्हा आम्ही किंमत ठेवतो तेव्हा परमेश्वर स्वर्गात आमची किंमत ठेवतो, हे आम्ही कधी विसरू नये. त्या जखमी अर्धमेल्या माणसाला चांगल्या शबरोने किंमत दिली, व्हॅल्यू दिलेलं आहे आणि त्याला माणुसकीचं दर्शन घडवलं. किती छान. जेव्हा आम्ही इतरांची जपणूक करतो, इतरांना महत्व देतो, त्यांना व्हॅल्यू देतो, तेव्हा जातपात, धर्म, वंश आम्ही बाजूला सारतो आणि या चांगल्या शबरण्याप्रमाणे मदत करणं, नर्सिंग केअर पुरवणं हे आमचं प्रथम काय होतं, प्रायोरिटी करणं. माणसांनी बघावे म्हणून नव्हे तर त्या माणसाला माणुसकीचं दर्शन मिळालं. माझ्या सेवेतून त्याला जेव्हा समजतो तेव्हा आम्ही स्वतःलाच महत्व देणारी माणसं ठरतो. आम्ही काही चांगलं काम करू शकणार नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे चांगल्या शबरोने केली आणि ती म्हणजे त्याने स्वतःचा जातीभेद बाजूला ठेवला, स्वतःची इज्जत त्याने बाजूला ठेवली आणि त्याने समोरच्या अर्धमेल्या माणसाची गरज ओळखली आणि तो धावून गेला. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितला. त्यामध्ये पहिला कोण येऊन गेला, याजक येऊन गेला. त्याने त्या मेलेल्या माणसाला पाहिलं आणि तो दुसऱ्या बाजूने निघून गेला. का बरं? खर्च कोण करेल? घरचं कोण करेल आणि काय त्याची जबाबदारी कोण स्वीकारेल आणि काय त्याची सेवा कोण करेल? त्याची सेवा कोण करेल? अनेक प्रश्न आहेत प्रियानो. पण याजकांना नियमशास्त्राप्रमाणे बंदी होती आणि म्हणून नियमशास्त्र पाळण्याच्या दृष्टिकोनातून मी किती प्रभूसमोर धार्मिक आहे हे त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अर्धमेल्या माणसाला तसा सोडून तो निघून गेला. काय झालं? तो चांगला शेजारी ठरला का? मंदिरामध्ये सेवा करून देखील गरजू माणसाला मदत न केल्यामुळे येशूच्या दृष्टीने तो कुचकामी ठरला. द होल सर्व्हिस वॉज काउंटेड ॲज अ झिरो. कारण त्या याजकाने स्वतःचं पद, स्वतःची इज्जत, स्वतःचं नियमशास्त्र, स्वतःचं प्रियानो स्टेटस सांभाळलं आणि त्यामुळे तो देवाच्या पवित्र आशीर्वादांना मुकला. दुसरा व्यक्ती आला, तो कोण होता? लेवाईट होता, लेवी होता. आणि लेव्यांची सेवा काय होती? मंदिरामध्ये होती. तो म्हणाला मी बाहेर सेवा करू शकत नाही, माझं काम काय आहे? वेदीवरच काम. आणि त्या लेव्याने पण काय केलेलं आहे?
दया दाखवण्यापेक्षा, करुणा दाखवण्यापेक्षा, सहानुभूती दाखवण्यापेक्षा, माणुसकीचं दर्शन दाखवण्यापेक्षा स्वतःची पद आणि इब्रत सांभाळण्यासाठी तो काय केला, दुसऱ्या बाजूने निघून गेला. मग एक असा आला की जो आउटकास्टेड होता, ज्याला बहिष्कृत केलेलं होतं, ज्याला शमरोनी म्हणून वाळीत टाकलेलं होतं. यहुद्यांचं आणि शमरोन्यांचं कधी जमलंच नाही. रोटी बेटी व्यवहार त्यांच्यामध्ये चालतच नसायचा. इतके ते हाडामांसाचे वैरी होते. पण असं असताना या चांगल्या शमरोनी जो होता, ही जी शमरोनी व्यक्ती होती, शमरोनी वंशातून आलेली जी व्यक्ती होती, ती मदतीसाठी पुढे धावलेली आहे. दुसरा मुद्दा आहे प्रियानो, नर्सिंग केअर करत असताना फार महत्वाचा आहे, तो म्हणजे जोखीम पत्करणे. जेव्हा आम्ही नर्सिंग केअर करतो त्यावेळेला आम्हाला काय करायला पाहिजे, रिस्क घ्यायला पाहिजे असते. रिस्क, आणि रिस्क घेतल्याशिवाय देवाचं काम होणारच नाहीये, होऊच शकत नाही. आम्ही जर स्वतःचा बचाव करू लागलो तर देवाचं काम कोण करणार? जर येशू ख्रिस्ताने स्वतःचा बचावात्मक भूमिका घेतली असते तर आम्हाला तारण मिळालेच नसतं, आमच्या पातकांची क्षमा मिळालीच नसते, स्वर्ग प्राप्तीचा दार उघडा झालाच नसतं आमच्यासाठी, आमचं डेस्टिनी नरकच राहिली असते. पण स्वतः त्याने रिस्क घेतली आणि स्वतःचा प्राण अर्पण केला, ज्याच्यामुळे आम्हाला आज तारण प्राप्त झालं. मनुष्य मात्राला आशा मिळालेली आहे, मनुष्य मात्राला स्वर्गाचं द्वार उघडं झालेलं आहे. मरणानंतर काय हा जो प्रश्न होता, त्या मनुष्याला आता मरणानंतर एक जीवन आहे याची खात्री झालेली आहे. येशूने रिस्क घेतली. या मनुष्याने, शमरोन्याने देखील रिस्क घेतलेली आहे. तो रस्ता धोकादायक होता, लुटारूंनी तो भरलेला होता. आज जर मी थांबलो आणि या माणसाला मदत करायला लागलो तर मागून डेकॉइट्स येतील, लुटारू येतील आणि जसं याची परिस्थिती केली तशीच ते माझीही करतील, मलाही ते लुटतील, मलाही मारतील, ही भीती होती प्रियानो. आणि म्हणून त्या अर्धमेल्या लुटल्या गेलेल्या माणसाला मदत करताना पुन्हा ते लुटारू माझ्यावर हल्ला करतील हा धोका त्या व्यक्तीला असताना देखील त्याने पुढाकार घेतला आणि माणुसकीला पहिलं स्थान दिलं. दया, सहानुभूती, करुणा, कळवळा याला त्याने स्थान दिलं. हा शमरोनी बहिष्कृत समाजातला होता आणि त्याने असे कोणाला मदत करणं नियमशास्त्राच्या विरोधामध्ये होतं, त्यावेळेसच्या चालीरीतीच्या विरोधामध्ये होतं. अभ्यासकांच्या मते असं म्हटलेलं आहे की जो पडलेला होता अर्धमेला म्हणून तो कदाचित यहुदी असावा, कारण येशूने त्या माणसाचं नाव सांगितलं नाही, त्या माणसाचं जात कुळ सांगितलेलं नाही. सांगितलं असतं तर कदाचित लोकांनी आणि आपण म्हटलं असतं बघा येशू यहुदी आहे, तो पण यहुदी आहे म्हणून येशूने त्याचा कैवार घेतला, असे होऊ शकलं असतं. पॉलिटिक्स खेळलं गेलंय असं म्हटलं असतं. जीसस वॉज अ पॉलिटिकल मॅन असे म्हटलं असतं लोकांनी. पण तसं होऊ नये म्हणून असं म्हटलेलं आहे की एक मनुष्य. पण अभ्यास करणाऱ्यांच्या मते तो एक मनुष्य यहुदी असावा, कारण तो यरुशलेमेहून यरीहोकडे चाललेला होता, पवित्र भूमीकडून, मंदिराकडून तो आपल्या घरी चाललेला होता. आणि पुढे आम्ही पाहतो अशा या यरुशलेमेकडून यरीहोकडे चाललेल्या मनुष्याचं नाव येशूने सांगितलं नाही, परंतु त्याच्या जीवनातून आम्हाला हे शिकायला मिळतं की मदतीचा हात पुढे करायचा असेल, जर आम्हाला सेवा करायची असेल तर कोणतंही अडखळण आम्ही मनामध्ये ठेवता कामा नये. समाजाचं जे काही बंधन असेल ते आम्ही तोडून टाकलं पाहिजे. स्वतःचं जे स्टेटस आहे, इज्जत आहे, ते आम्ही न सांभाळता, स्वतःचं स्थान न सांभाळता ते बाजूला सारलं पाहिजे. आणि ज्याला मदत करायची आहे, ज्याची सेवा करायची आहे, त्याच्या बाबतीत आम्ही असा विचार करायला नको, हा माझ्या वंशातला नाही, हा माझ्या कुळातला नाही, हा माझ्या धर्मातला नाही, हा माझ्या जातीतला नाही, हा माझ्या एरियातला नाही, मी कशाला मदत करू. हा विचार आम्ही काढून टाकला पाहिजे आणि माणुसकी दाखवून मदत करायला, सेवा करायला नेहमी आम्ही सरसावलं पाहिजे. जोखीम आहे, रिस्क आहे याच्यामध्ये.
आहे रिस्क. लोक नावं ठेवणार, पण म्हणून काय घरात बसणार? मरणाऱ्या माणसाला मरू द्यायचंय का? त्या शास्त्री पुरुषाने हेच केलं. शापा दिवशी येशू काम करत होता, रोग्यांना बरं करत होता, आणि त्या शास्त्री पुरुषाने ऑब्जेक्शन घेतलं. जे करायला पाहिजे ज्या दिवशी ते केलेलं आहे, पण ज्या दिवशी जी गोष्ट करायला नको ती येशूने केलेली आहे, म्हणून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. पण त्या मागे येशूचा जो कळवळा होता, रुग्णांची सेवा करण्याचा जो भाव होता त्याच्या आहे, तो मात्र लोकांनी पाहिला. म्हणून येशू शापात मोडण्यासाठी आला असं शास्त्रामध्ये आम्ही वाचतो. त्या शापाताचा खरा अर्थ लोकांना कळावा यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक गोष्टी मुद्दाम केलेल्या आहेत. आणि म्हणून तो पाप्यांच्या बरोबर जेवायला बसला. एखाद्या याचकाने पाप्या बरोबर जेवायला बसणं हे म्हणजे त्यावेळेस बाप रे महापाप समजलं जात असे. आणि म्हणून शास्त्री पुरुषांनी टीका केली, हा काय देवाचा मनुष्य समजतो, पुत्र समजतो, मसीहा समजतो, आता पाप्यांच्या बरोबर जेवायला खायला बसतो, त्यांच्या बरोबर त्याची मैत्री आहे. पण धोका पत्करल्याशिवाय सेवा करू शकत नाही आपण. नर्स ही रुग्णाची सेवा करत असताना ती व्यक्ती धोका पत्करते. बरा न होणारा आजार असलेला पेशंट जर आला तर नर्सला पुढे जावंच लागतं, सेवा करावीच लागते. करावी लागते म्हणून नाही, पण ज्या सेवेसाठी आपण व्रत घेतलेलं आहे ती प्रामाणिकपणे करणं आणि अशाही परिस्थितीमध्ये त्या रुग्णाला सेवा देऊन त्याला बरं करणं हे त्याचं प्रथम स्थान असतं, प्रायोरिटी असतं. येशू ख्रिस्ताने पण तेच केलं. जोखीम पत्करली, रिस्क घेतली आणि त्यामुळे अनेक रुग्णांना आरोग्य मिळालं, पापी मनुष्याला आशा मिळाली, तारण मिळाले. तिसरा मुद्दा, पुढचा मुद्दा आहे प्रियानो. तिसरी गोष्ट या उत्तम शमरोनी किंवा उत्तम नर्स म्हणून किंवा चांगली नर्सिंग केअर जर चर्चला इतरांना द्यायची असेल तर तिसरी गोष्ट आहे, आणि ती म्हणजे स्वतःला देऊन टाकणे, स्वतःचा त्याग करणे. असं म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, यापेक्षा मोठे प्रेम कोणाचे नाही की मनुष्याने आपल्या मित्रासाठी आपला प्राण द्यावा. मित्रांसाठी आपण आपला प्राण देणं याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही. भर रस्त्यामध्ये शंभरोनी व्यक्तीने त्या अर्धमेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी स्वतःला झोकून दिलेला आहे. ही गेव ऑफ हिमसेल्फ. तुमच्या आणि माझ्या पातकांची क्षमा होऊन आम्हाला तारण प्राप्त व्हावं म्हणून येशूने स्वतःला देऊन टाकलेलं आहे. त्या वाटसरूची सेवा करण्यासाठी त्या शंभरोनी मनाची तयारी केली. आम्ही कधी विसरता कामा नये. त्याने मनामध्ये तशी इच्छा निर्माण केलेली आहे की मला या माणसाला मदत करायची आहे, या माणसाची मला सेवा करायची आहे, या माणसाला आज मदतीच्या हाताची गरज आहे. आणि मग जेव्हा त्याने निश्चय केला तेव्हा त्याला कोणी रोखू शकलेलं नाही. हे लक्षात घ्या. आम्ही जेव्हा ठरवतो ना मला आज चर्चला जायचंच आहे, तर मध्ये किती अडचण आली तर कोणी काही तुम्हाला अडवू शकत नाही, कारण तुम्ही मनाने निश्चय केलाय की आज मला चर्चला जायचं. आमच्या मुलांनी मुलींनी जर एखादा निश्चय केला तर तुम्ही त्यांच्याकडे किती डोकं फोडा, ते केल्याशिवाय ते शांत बसत. याच्यावर काय शिकायला मिळतं की आम्ही जेव्हा मनाचा निश्चय करतो त्यावेळेला आम्हाला कोणी अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. प्रियानो, या मनुष्याने मदत करण्याचा निर्णय घेतला, त्याला कोणी अडवू शकला नाही. ना त्याची जात, ना त्याचे लोक, ना विरोधक, ना नियमशास्त्र, कोणीच नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा देखील एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा त्याने ठरवलं की मनुष्य मात्राचं तारण व्हावं म्हणून मला भूतलावर जाणं, स्वतःचा प्राण अर्पण करणं,
स्वतःचं पवित्र रक्त, निष्कलंक असं निर्दोष रक्त सांडणं हे महत्वाचं आहे. जेव्हा येशूने हे ठरवलं त्यावेळेला त्याच्या त्या इच्छेपासून त्याला कोणी परावृत्त करू शकला नाही. सैतानाने अनेक वेळा प्रयत्न केला, पण येशू ख्रिस्त त्याच्या निर्णयापासून टळला नाही. त्याने स्वतःच्या मनाची तयारी केली. म्हणून संत पौल काय म्हणतो बघा, फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 पासून पुढे काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, अशी जी चित्तवृत्ती है ना, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असावी. कशी होती चित्तवृत्ती येशूची? त्याने स्वतःला रिक्त केले. काय केले? स्वतःला रिकामे केले. स्वतःच गौरव त्याने स्वर्गी सोडले आणि खाली भूतलावर त्या गायीच्या गोठ्यामध्ये तो जन्मला. देवा समान असून देखील त्याने स्वतःला देव मानले नाही. त्याने ते गौरव स्वर्गातच सोडले आणि खाली उतरले. हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे मंडळीने. नर्स हा पेशा स्वीकारणं हा प्रत्येकाचा निर्णय असतो. मंडळीने देखील नर्सिंग केअर प्रोव्हाइड करणे हे मंडळीने निश्चय करायला हवा. त्यासाठी परमेश्वराने आम्हाला या भूतलावरती ठेवलेलं आहे. त्यासाठी परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, की जेणेकरून आम्ही इतरांना सेवा पुरवावी, इतरांना मदत करावी. रुग्ण वेगवेगळ्या आजाराने दुःखी असतात. रुग्णांनी जखमांनी भरलेले असताना अपेक्षा करणं नर्स कडून माझी सेवा व्हावी हे अपेक्षित आहे आणि ते वाईट नाही, चूक नाहीये. आणि म्हणून अशांची सेवा करण्याची इच्छा धरूनच आम्ही नर्सिंग केअर प्रोव्हाइड करत असतो. तिथे मनाचा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळतो. स्वतःला रिक्त करावं लागतं, रिस्क घ्यावी लागते, स्वतःला समर्पण करावं लागतं. तेव्हा कुठे आम्ही इतरांची मदत करू शकतो. ही गोष्ट आम्ही कधी विसरता कामा नये. वर्षभर आम्ही काय करतो मंडळी म्हणून सेक्रेटरीला मी नेहमी सांगतो, नेहमीचा अहवाल अजिबात टाईप करायचा नाही. इकडे भेट दिली, तिकडे भेट दिली. महिला मंडळाला पण सांगत असतो, मायवारच्या दिवशी गजरे दिले, फुलं दिली, भांडे दिली, जेवण केलं. हे आम्ही दरवर्षी, तुम्ही बघा गेल्या अनेक वर्षांचे अहवाल काढा, बघा तेच ऍक्टिव्हिटी असतात, तीच कामं असतात. आला पैसा की त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही गुंतवतो, झालं आमचं काम संपलं. पण त्याच्या पलीकडे पण सेवा आहे, ती कोण करणार? त्यासाठी मंडळीला ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताने खंडून घेतलेले आहे. ख्रिस्ताच्या जीवनाकडे जेव्हा त्याचा आलेख पाहतो तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आउट ऑफ द बॉक्स जाऊन त्याने सेवा केली. शमरोनाने आउट ऑफ द बॉक्स जाऊन त्याने सेवा केलेली आहे. म्हणून तो चांगला ठरला, शमरोनी चांगला म्हटलंय. म्हणून येशू ख्रिस्ताला सर्वश्रेष्ठ नाव प्रभूने दिलेलं आहे. तुम्हाला आणि मला आउट ऑफ द बॉक्स जाणं गरजेचं आहे. नवीन कार्यक्रम शोधा, आखा, बुद्धीला चालना द्या. खूप काम आहे, खूप सेवा आहे, आम्ही ती करत नाहीये. आणि हे दुःखाची बाब आहे. त्या प्रभूला किती वाईट वाटत असेल. रुग्ण आणि स्वतः मदत घेणारा आणि देणारा जी व्यक्ती आहे यांच्यामध्ये अंतर ठेवून चालत नाही. प्रियानो, आम्हाला सेवा करण्यासाठी प्रभूने पाचारण केलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला स्वतःला झोकून देणं फार महत्वाचं. आज जग ख्रिस्ताविना प्रभूपासून दूर चाललेलं आहे. त्यांच्यापर्यंत आम्ही कसे पोहोचणार? आम्ही स्वतःच्या बुद्धीला चालना दिली पाहिजे. मला प्रभूसाठी काम करायचं आहे. जेव्हा आम्ही घरामध्ये सेवा द्यायला लागू ना, तेव्हा आमच्या सेवेच्या कक्षा वाढवणारा परमेश्वर आहे. येशूने कुठून सुरुवात केली सेवेला? कोण सांगेल? अंदाजे सांगा, चुकलं तरी हरकत नाही. त्याच्या वडिलांना मदत केली कामामध्ये. कार्पेंटरी
आपल्या घरामध्ये सेवा दिली. तिथून जो निघाला तो गालिलामध्ये आपल्या गावी गेला, लोकांच्या समवेत राहिला, तिथे त्याने सेवा केली. पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने काय सांगितलं शिष्याला, तुम्ही गालिलात जा, मी तुम्हाला तिथं भेटेन. आणि मग तिथून भेटल्यानंतर त्याने त्यांना काय सांगितलं की सर्व सृष्टीला जाऊन, पण सुरुवात कुठून झाली? घरात. स्वतःच्या चर्चमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी नर्सिंग केअर द्यायला सुरुवात करू ना, आपोआप त्या सेवेची कक्षा बाउंड्री वाढत जाते आणि इतरांपर्यंत आम्ही पोहोचतो. स्टार्ट नर्सिंग केअर फ्रॉम. जेव्हा इथे त्या सेवेचं रोपण करू आपण, त्यावेळेला ते झाड वाढीस लागेल आणि इतरांच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकतो. म्हणून नर्सिंग केअर करताना स्वतःला झोकून देणं, समर्पित जीवन जगणं फार महत्वाचं आहे. न्यायाच्या दिवशी प्रभू आम्हाला हेच विचारणार, प्रभू आमचा न्याय करणार ते या गोष्टींच्या. पुढचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे पियानो. शेवटचा मुद्दा आहे, आम्हाला त्या शंभरण्यामध्ये एक गुण चांगला मिळतो पाहायला नर्सिंग केअर देत असताना, आणि तो म्हणजे कळवळा आला असं म्हटले शास्त्रामध्ये. त्या अर्धमेल्या मनुष्याला बघून त्याला कळवळा आला असं म्हटलेलं. 14:14 येशूला त्यांची दया आली, त्याने त्यांच्या आजारी लोकांना बरे केले. दया आल्याशिवाय सेवा होत नाही. कळवळा आल्याशिवाय तुम्ही आणि मी सेवा करू शकत नाही प्रियानो. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो की ह्या शमरोण्याच्या जीवनामध्ये त्या अर्धमेल्या माणसाला पाहून कळवळा निर्माण झाला. जे येशूमध्ये गुण होते ते येशूचे गुण या आउटकास्टेड, बहिष्कृत केलेल्या जमातीमधील त्या माणसामध्ये उतरलेले होते. येशूला देखील त्या यरुशलेमकडे पाहून कळवळा आल्याने तो म्हणाला, कितीदा तरी मी तुला जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटण्याचा प्रयत्न करते, तसं मी कितीदा तरी तुला प्रयत्न केला, पण तुझीच इच्छा नव्हती. आम्हाला दुसऱ्यांचं दुःख बघून, दुसऱ्यांची गरज पाहून सहानुभूती, करुणा आणि कळवळा आला पाहिजे. तर पुढची सेवा आहे. त्या चर्चमध्ये असणारे आम्ही जे जिवंत कारागीर आहोत, लोकांचं जीवन घडवणारे आहोत, त्या आम्ही लोकांना नर्सिंग केअर देणं, त्यांचं दुःख पाहून कळवळा येणं, दयेने आमचं हृदय भरून येणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणाला, मी यज्ञाचा भुकेला नाही, मला काय हवा आहे? दया. मी तुमच्या दयेचा भुकेला आहे. कोणी कोणाला उगाच मदत करत नाही प्रियानो, उगाच कोणी कोणाची सेवा करत नाही. जोपर्यंत आम्हाला इतरांच्या बद्दल आमच्या मनामध्ये कंपॅशन निर्माण होत नाही, कळवळा निर्माण होत नाही, तोपर्यंत आम्ही इतरांना मदत करू शकत नाही, सेवा करू शकत नाही, आणि खरी सेवा आमच्याकडून होणे पण नाही. शमरोनी एक चांगला मेल नर्स होता आणि म्हणून त्याला समोरच्या व्यक्तीबद्दल, जखमी व्यक्तीबद्दल कळवळा आला आणि मदतीसाठी तो धावला, सेवेसाठी तो सरसावला. काय नर्सिंग केअर दिली त्याने पहा बरं. लुकाचं सुवर्तमान 10 अध्याय काढूया आपण. त्याने जवळ जाऊन असं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे 33व्या वचनापासून पुढे, त्याने जवळ जाऊन जखमास तेल लावला आणि द्राक्षारस लावला. त्यावेळेस हेच पिटाळीन होतं, हीच मलमपट्टी होती, हाच औषधोपचार होता. जखमांना तेल लावायचं आणि द्राक्षारस लावायचं. द्राक्षारस आम्हाला फक्त प्यायसाठीच माहिती आहे ना. इस्रायलला गेले की पहिले हे कुठं मिळेल बघतो आपण, द्राक्षारस. बरं का, पण त्या द्राक्षरसाचा उपयोग आम्हाला इतर गोष्टींसाठी आहे हे आम्हाला माहिती नाही. जखमांच्या वरती ज्या वेळेला हा ग्रेप ज्यूस लावला जातो, त्यावेळेला ते जखमा बरे करण्याची सामर्थ्य त्या ग्रेप मध्ये असतं. त्याने जखमांस तेल लावले, द्राक्षरस लावले. वाय शुड इट कॅरी?
तो का कॅरी करत होता? त्या शंभरोण्याने फर्स्ट एडचा बॉक्स का घेऊन जावं? हा फर्स्ट एडचाच बॉक्स होता ना. तेल आणि द्राक्षरस आणि पट्ट्या असं म्हटलं, बँडेड पण त्याच्याकडे होतं. तुम्हाला आणि मला चर्चला ही नर्सिंग केअर रुग्णांसाठी करायची आहे. जखमांना आम्हाला तेल लावायचं आहे. मीठ चोळायचं आहे का? असू नका, आपण तरबेज आहोत त्याच्यात, मान्य आहे मला. जखमांच्यावर मीठ चोळायला सांगितलं नाही, आग लावायला सांगितले नाही, पेटवायला सांगितले नाही, भडकवायला सांगितलं नाही, तर काय सांगितलंय? तेल लावा. पेशंटला, रुग्णाला बरे करण्यासाठी त्याला द्राक्षारस लावा. किती सद्गुणांनी भरलेला आहे. मग असं म्हटलेलं आहे की त्या शंभरोनी माणसाने फर्स्ट एडचा बॉक्स उघडला, जखमा बांधल्या, त्या पहिले त्याला तेल लावलं, द्राक्षरस लावला, लेप लावला आणि बँडेड बांधलेला आहे. आणि मग त्याने आपल्या जनावरावर त्याला बसवले. प्रायव्हेट गाडी केली का? स्वतःची गाडी होती ना त्याच्याकडे, जनावर होतं की नाही? स्वतःच जनावर, त्या जनावरावर त्या जखमा बांधलेल्या माणसाला बसवलं आणि कुठं नेलं? उतार शाळेमध्ये नेऊन त्याची काळजी घेतली. हा पण शब्द महत्वाचा आहे, तो गेला नाही सोडून. फार शब्द महत्वाचे आहेत. आता माझं काम झालं, चला पट्ट्या बिट्ट्या बांधल्या, जखमांना तेल बिल लावले, द्राक्षरस लावलं, चला मी घरी चाललो. बायको वाट बघत असतं, पोरं वाट बघत असतं, नाही तर कोणतरी बघेल मला. असं म्हटलेलं आहे. त्यांनी त्या उतार शाळेत त्याला नेलं आणि त्याची काळजी, त्याला भरवलं पण असेल त्याने घास, त्याला त्या उतार शाळेत फिरवलंही असेल, त्याला निजवलं असेल, बसवलं असेल. जे रुग्णांच्या बाबतीत करतोय आपण आज, तेच त्याने सगळं केले, काळजी घेतली. असं म्हणतो झोपलाही नसेल, नाईट ड्युटी केली असेल त्या मेल नर्सने. म्हणून आमचा जो मेल नर्स येशू ख्रिस्त आहे ना, देवबाप आहे ना, त्याच्या बाबतीत काय म्हटलंय माहिती? स्तोत्र 121 मध्ये, इस्रायलाच्या रक्षकाला तो डुलकी देते, नाईट ड्युटी पण तो करतो. येशू ख्रिस्त देवबाप हा देखील उत्तम नर्स आहे आणि ह्या शंभरोण्याच्या जीवनामधून तो आम्हाला हे सगळे शिक्षण देत आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो, ज्याला कान आहेत, ज्याला डोळे आहेत, त्याने त्या रात्री त्याची काळजी घेतली. पुढे काय म्हटलं माहिती का? दुसऱ्या दिवशी, म्हणजे तो शंभरोनी तिथे राहिला त्या रुग्णाबरोबर, त्याची रात्रभर काळजी घेतली. आणि दुसऱ्या दिवशी नाईट शिफ्ट रात्री केल्यानंतर नेक्स्ट डेला शंभरोने काय केले? 2 रुपये काढून, म्हणजे त्यावेळेचे 2 रुपये म्हणजे आताचे हजारो रुपये झाले असतील, 2 रुपये काढून त्या उतार शाळेच्या रक्षकाला दिल्याने काय म्हटले? त्याने असं म्हटलेलं आहे, 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला दिले आणि याची काळजी घ्या, असं त्याला सांगितलेलं आहे. म्हणजे ते 2 रुपये कशासाठी दिले होते? त्या पेशंटची, रुग्णाची काळजी घेण्यासाठी. बरं, नका विश्वास ठेवू. पुढचं वाक्य बघा ना काय दिलंय. असं म्हटलेलं आहे की तो शंभरोनी असा म्हणाला, याची काळजी घ्या म्हटलं आणि गेला का माझी ड्युटी संपली, आता मी त्याला रुग्णालयात आणून दाखल केलेलं आहे, त्याला आरामदायी ठिकाणी आणून ठेवलेलं आहे, पैसे पण दिलेत, मी आता जातो असं म्हटलं का? नाही. तो असं म्हणाला की रुग्णाचा त्याने ड्युटी ओव्हर कशी करताना नर्स देतात ना एकमेकांचा चार्ज एकमेकाला, तसा चार्ज दिला नाही. तर असं म्हटलेलं आहे, तो शंभरोनी त्या रक्षकाला असं म्हणतो, याची काळजी घ्या, हे 2 रुपये घ्या आणि यापेक्षा जर अधिक काही तुमचा खर्च झाला तर तो मी परत आल्यावर. किती उदार आहे. बिल दाखवा मग पैसे देईन असं म्हटलं का? आम्ही ते करतो. जो देतो ना त्याने हिशोब कधी मागू नये. दिलं
चर्चला जेव्हा आम्ही दान देतो तेव्हा त्या दानाचा काय उपयोग केला जातो हे विचारण्याचा आम्हाला अधिकार नाहीये, कारण एकदा ते देवाला दिलं. दुरुपयोग करणारा माणसाचा हिशोब कोण घेणार? बसलाय तो, झोपत नाही, तो डुलकी घेत नाही. किती सुंदर आहे. यापेक्षा जे काही तुम्ही अधिक खर्च करणार ते मी परत आल्यावर, म्हणजे काय, इज गोइंग टू कम बॅक. हा नर्स इतका चांगला आहे की तो घरी गेल्यावर परत येणार आहे रुग्णाकडे बघायला की हाऊ इज ही डुईंग, तो कसा आहे. रुग्णाची भेट घ्यायला तो परत येणार होता, परत ड्युटीवर हजर राहणार होता, परत सेवा करण्यासाठी त्याने मनाची तयारी केली होती. त्याच्या दवाखान्याचं बिल देखील देण्यासाठी तो तयार झाला होता. एवढंच नाही तर वाढलेलं बिल, अधिक खर्च झालेलं देखील तो द्यायला तयार झालेला होता, बिना तक्रार. त्या रुग्णाच्या बिलापेक्षा तो रुग्ण बरा होऊन घरी जाणं हे त्याला पाहायचं होतं. चर्च म्हणून तुम्ही त्यांना काही मदत करणार की नाही? एक वैयक्तिक मनुष्य, तुमचा भाऊ, तुमची बहीण गरजू आहे म्हणून त्यांना मदत करणार की नाही? का नातेवाईक असल्यानंतरच खिशात हात घालून त्याचे बिल भागवणार? मग ते वचन आम्हाला आठवतं, जे तुम्हाला सलाम करतात त्यांना सलाम करतात तर काय विशेष? जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांनाच तुम्ही मदत करतात तर त्यात काय विशेष? देवाचे शास्त्र समजणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये सत्य इतकं दडलेलं आहे, जो खरंच ते सत्य समजून घेईल ना त्याचं जीवन खरं लाभदायक. ही विल एन्जॉय हिज लिव्हिंग. म्हणूनच त्या वधस्तंभावर असताना मोठ्या मनाने त्याने क्षमा केली लोकांना. म्हणूनच त्या वधस्तंभावर स्वतः मरत असताना त्याने आईची काळजी घेतली, त्या चोराची काळजी घेतली. इतकं मोठं त्याचं विशाल मन झालं होतं. जेव्हा आम्ही सेवा निस्वार्थपणे करतो, जेव्हा इतरांना पाहून आमच्यामध्ये कळवळा निर्माण होतो, त्यावेळेला आमची नर्सिंग केअर खरोखर प्रभूला मान्य होते. त्या शंभरुण्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने देखील स्वप्राणापेक्षा, स्वतःच्या रक्तापेक्षा आणि जीवापेक्षा आमचं कारण महत्वाचं आहे हे ओळखलं. आम्ही पुन्हा स्वर्गात जायला पाहिजे. जिथून आमचं पतन झालं तिथे पुन्हा आम्हाला नेऊन ठेवणं महत्वाचं आहे हे येशूने ओळखलं आहे. म्हणून त्याने नर्सिंग केअर फार विशिष्ट रीतीने आम्हाला पुरवलेली आहे. आजचे नर्स, स्त्री पुरुष कोणी असो, हाच उद्देश ठेवतात. त्यांची हीच अपेक्षा असते की माझ्या नर्सिंग केअरमुळे माझ्या देखरेखीखाली असलेली व्यक्ती, रुग्ण जी आहे ती बरी झाली पाहिजे. मग त्याकरता स्वतःला किती पण त्रास होतो. ड्युटीची आवर संपली तरी मी मागे राहणार. मला जरी ओव्हरटाईम नाही मिळाला तरी त्याची काळजी रुग्णाची मी घेणार, मग मी घर गाठणार, अशी त्या नर्सची हे असते, इच्छा असते. इतरांसाठी स्वतःला जोखीम पत्करून स्वतःला झोकून देणे, स्वतःला दुय्यम स्थान देणं आणि ज्यांची गरज आहे त्यांना प्रथम स्थान. नर्सेस डे हा एका स्त्रीबद्दल तिचा आभार मानून जगभर साजरा केला जातो आणि ती स्त्री म्हणजे फ्लोरेन्स नाइटिंगेल. मी विचार केला 12च मे का ठरवलं, कारण फ्लोरेन्स नाइटिंगेल 12 मेला जन्मली आणि असं म्हटलेलं आहे प्रियानो की फ्लोरेन्स नाइटिंगेल हिचा जन्म 12 मे 1820 साली इटलीच्या फ्लोरेन्स नावाच्या शहरामध्ये झाला. आणि म्हणून एका धनाढ्य अशा ब्रिटिश कुटुंबामध्ये जन्माला आले असताना आपल्या कुटुंबाच्या इच्छेच्या विरोधामध्ये रुग्णांची सेवा करायचा तिने निश्चय केला, ठराव केला. तिच्या कुटुंबाने विरोध केला, पण तिने तो झुगारला आणि रुग्णांची सेवा करण्याचा निश्चय केला. ना तिचं कुटुंब ना तिचा समाज तिला रोखू शकला. ज्यांनी नाकारलं, ज्यांनी तिला धिक्कारलं, तेच तिचा जय जयकार करू लागले आणि तिला नाव दिलं लेडी विथ द लॅम्प. हे सगळे मुद्दे जे आपण पाहतोय, जसे येशूच्या जीवनामध्ये होते, त्या शमरण्याच्या जीवनामध्ये होते, तेच या स्त्रीच्या जीवनामध्ये होतं प्रियानं.
1853 ते 56 मध्ये क्रिमियन युद्ध झालेलं फार प्रसिद्ध हे युद्ध आहे. रशियाच्या विरुद्ध फ्रान्स आणि ब्रिटन आणि हे राष्ट्र उठलेली होते आणि ओटोमन राज्य जे होतं ते साम्राज्य टिकून राहावं आणि त्या साम्राज्याचा मध्य पूर्वेमध्ये विस्तार होता तो प्रियानो होण्यासाठी हे प्रयत्न करत असताना त्या ओटमन साम्राज्याचं रक्षण व्हावं याकरता ही घनघोर अशी लढाई झालेली आहे. आणि हे पहिलंच युद्ध असं होतं ज्या युद्धामध्ये रेल्वेचा वापर केला गेला, ज्या युद्धामध्ये टेलिग्राफचा वापर केला गेला, ज्या युद्धामध्ये बॉम्बचा वापर केला गेला, तोफगोळ्यांचा वापर केला गेला. आणि असं हे पहिलं युद्ध होतं जे फेमस झालं, ज्यामध्ये नौसैनिकांचा वापर केला गेलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे की या घनघोर युद्धामध्ये जे जखमी झालेले सैनिक होते त्यांची सेवा करण्यासाठी साधनं कमी होती. त्यावेळेस 1800 शतकामध्ये काही मेडिकल नॉलेज किंवा ज्ञान एवढं वाढलेलं नव्हतं. साहित्य फार अपुरं पडत होतं आणि त्यामध्ये कॉलराने थैमान माजवलेलं होतं. अनेक रुग्ण, अनेक सैनिक जे आहेत ते जखमांच्या पेक्षा त्या आजारानेच मरण पावायला लागलेले होते. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये त्यांची सेवा करण्यासाठी फ्लोरेन्स नाइटिंगेल हिने पुढाकार घेतला आणि रात्रंदिवस ती त्या रुग्णांची भयान अशा काळोखामध्ये दिवा घेऊन सेवा करत होती. दवाखान्यामध्ये स्वच्छता राखणं, साफसफाई करणं, शुद्ध हवा ठेवणं यावरती तिचा भर होता. आणि त्याच्यामुळे मरणाऱ्या सैनिकांचा आकडा कमी झाला, सैनिकांना आरोग्य प्राप्त होऊ लागलं, सैनिकांचा जीव वाचला. आणि म्हणून 1860 सालामध्ये सेंट थॉमस हॉस्पिटल लंडन या ठिकाणी नाइटिंगेल ट्रेनिंग स्कूल फॉर नर्सेस चालू करण्यात आलं. तेव्हापासून नर्सेस ट्रेनिंग सुरू झालं. रुग्णांच्या प्रकृतीचा तिने आराखडा तयार केला. आता आपण ऍडमिट झाल्यावर ते आराखडा असतो ना, चार्ट असतो है ना, नर्सच्या हातामध्ये, डॉक्टरच्या हातामध्ये. कुठल्या दिवशी आमचं बीपी किती होतं, शुगर किती होतं, वजन किती होतं, काय 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 है ना, काय खायला दिलं, काय खायला दिलं, किती बाटल्या चढवल्या, म्हणजे सलाईनच्या वगैरे, रक्ताच्या जे काय असेल हा आराखडा होता. हा तिने तयार केला. स्वतःच्या बुद्धीने तिने स्वतःला बुद्धीला चालना दिली आणि तिने एक डायग्राम बघवला, डेली डायग्राम असं म्हटलेलं आहे, जिला पाय चार्ट म्हणतात, PI पाय चार्ट म्हणतात. तो पाय चार्ट तिने तयार केला. आजपर्यंत तो प्रसिद्ध आहे. अशा विरोधात्मक परिस्थितीमध्ये देखील स्वतःच्या जीवावर बेतलेला असताना देखील तिने रुग्णांची सेवा केली आणि म्हणून ती आज सुप्रसिद्ध झाली. लेडी विथ द लॅम्प अशी तिला उपाधी देण्यात आली. शेवटी प्रियानो, आज नर्सेस संडे आपण पाळत आहोत. फक्त व्यवसायाने ज्या नर्सेस आहेत, जे ब्रदर आहेत, त्यांनीच ही सेवा करायची असं नाही. तर येशू हा नर्स नव्हता व्यवसायाने, तो सुतार होता. ही वॉज अ कार्पेंटर बट ही बिकेम अ नर्स. हालेलुया. तुम्ही आणि मी व्यवसायाने कोणी असो, पण शेवट आमचा ध्येय हेच असलं पाहिजे की आम्ही नर्स आहोत, नर्स आहोत. म्हणून आपण मोठ्याने म्हणणार, मी येशूप्रमाणे उत्तम नर्स होणार. ओके, 1 2 3. मी येशूप्रमाणे उत्तम नर्स होणार. परत एकदा मोठ्याने, मी येशूप्रमाणे उत्तम नर्स होणार. मी चांगल्या शंभरुण्याप्रमाणे उत्तम नर्स होणार. म्हणून मी चांगल्या शंभरुण्याप्रमाणे उत्तम नर्स होणार. प्रभू तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे राहण्यासाठी, स्वतःला झोकून देण्यासाठी, स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व देऊन, त्यांच्या दुःखा पाहून, जखमा पाहून कळवळा येणारं अंतःकरण निर्माण व्हावं आणि तुमच्या आणि माझ्याद्वारे त्यांना सेवा प्राप्त व्हावी, यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करू. आपण प्रार्थना. देव बाबा, आम्ही तुझी स्तुती करीतो आणि धन्यवाद देतो. आज एका शंभरुण्याच्या जीवनातून, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातून, सुप्रसिद्ध फ्लोरेन्स नाइटिंगेल या स्त्रीच्या जीवनातून आमच्याशी तू बोललेला आहेस. आम्हाला तू आव्हान दिलेलं आहेस. चर्च
ते इतरांना नर्सिंग केअर देण्यासाठी तू निर्माण केलेला आहेस. इतरांचा मान ठेवून, रिस्क घेऊन, स्वतःचा त्याग करून परमेश्वर पित्या इतरांची गरज आणि त्यांचं दुःख पाहून स्वतःच्या मनामध्ये सहानुभूती आणि करुणा निर्माण करून त्यांच्या सेवेचं व्रत धारण करून मनाची इच्छा तयार करून आम्ही सेवा करावी, हे तो आव्हान आज आम्हाला चर्च म्हणून दिलेलं आहे. तू आम्हाला ते पूर्ण करण्यास कृपा कर. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून आहे. पास्टेट कमिटी आणि माझे कुटुंबीय यांच्याद्वारे आम्हा सर्वांना आणि जे व्यवसायाने नर्स आहे स्त्री पुरुष त्यांना हा नर्सेस डे आशीर्वादाचा लाभाचा आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. जेवढे नर्स आहेत स्त्री पुरुष कृपया पुढे या. पालखीबाई आपल्यामध्ये आलेले आहेत, आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. पुढे या, सर्व पुढे या. स्त्री पुरुष जे नर्स आहेत त्यांनी कृपया पुढे या. पास्टेट कमिटीचे सभासद आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण पण पुढे यावे. तुम्ही आज म्हणून आम्ही आहोत. प्रार्थना करूया आपण. बरं, प्रार्थना करूया आपण. पवित्र पवित्र सैन्याच्या येवा देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो. आज तुझ्या वचनातून तू आम्हाला पुन्हा एक वार दर्शवलेला आहेस की मनुष्य जो विश्वास आहे तो फक्त व्यवसायानेच नर्स असला पाहिजे असं नाही, तर जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, जे तुझी मंडळी आहे त्या आम्ही प्रत्येकाने एकमेकांना आणि या जगातील इतर सर्व मनुष्य जातीतील व्यक्तींना नर्सिंग केअर द्यावं. नर्सची जी कर्तव्य आहेत, जी भूमिका आहे ती आम्ही बजावावी. आणि प्रभूची ज्यांना मदतीची आमच्या गरज आहे, जे दुःखी आहेत, श्रमिक आहेत, नसले गाजलेले, जे आजारी आहेत, जे रुग्ण आहेत प्रभू, त्यांची आम्ही सर्वतोपरी सेवा करावी, त्यांना मदत करावी, यासाठी तू आम्हाला आज वचनातून बोललास. उपकार मानतो. विशेष करून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे प्रभुदेवपा नर्सिंग हे व्यवसाय पत्करलेला आहे अशा सर्व नर्सेसना प्रभू आम्ही तुझ्या समोर आणत आहे. त्यांना प्रभू आतापर्यंत सांभाळस आणि त्यांच्या आधिपत्याखाली, देखरेखीखाली ज्या रुग्णांची त्यांनी सेवा करावी, त्यांना मदत करावं, त्यांना आरोग्य प्रदान कसं व्हावं यासाठी काळजी घेण्यासाठी त्यांना तू पाचारण केलंस आणि या सेवेमध्ये त्यांना तू ठेवलेलं त्याबद्दल उपकार मानतो. प्रत्येक नर्सला प्रभू तो आपल्या आशीर्वादाने भर, त्यांचं संरक्षण कर. वेगळ्या प्रकारच्या आजारांच्या रुग्णांना हाताळत असताना प्रभू विशेष करून तुझ्या दूतांचा पहारा या तुझ्या सर्व लेकरांच्या सभोवती ठेव आणि त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची घोषणा व्हावी आणि तुझं वचन इतरांच्या पर्यंत पोहोचावं, तुझं प्रेम इतरांच्या पर्यंत पोहोचावं, ख्रिस्ताची ओळख इतरांच्या पर्यंत जावी. यासाठी प्रभुदेव बाप्पा तू या प्रत्येक नर्स स्त्री पुरुष यांचा तू सहाय्य करणारा देवा हो. आज प्रभू मान त्यांचा सन्मान करत असताना आम्हाला तू कृपा करो. पास्टेट कमिटी बद्दल धन्यवाद देतो ज्यांनी प्रभुदेवपा या नर्सेसचा मान ठेवून त्यांना प्रभुदेवपा चर्चतर्फे जी भेट वस्तू आणलेली आहे त्याचा आदान प्रदान करत असताना प्रभू ती भेट आशीर्वादाची कर. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. यावेळेस ज्येष्ठ नर्स कोण आहे आपल्यामध्ये, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. Thank you. आपसात कलर चेंज करू शकता झाल्यावर. टाळेवाजून काम फक्त इकडे 4 लोकांनी नाही घेतलं, तुम्ही सगळ्यांना टाळ्या वाजवा. आपण टाळ्या वाजवा.
मी घेतली. मी त्याची ते बघणाऱ्यांना व्हिडिओ वाटले की तुम्ही नर्स म्हणून नाही द्या. हां डिक्लेअर डिक्लेअर किया का? आता थांबा.